विद्यार्थ्यांसाठी खूप छान काम करतो. जेव्हा त्यांचं लक्ष विचलित होत असतं, अभ्यासामध्ये एकाग्रपणा नसतो. भूतकाळामध्ये काही नाती आपली तुटलेली असतात, त्याच्या खूप खोल जखमा अशा झालेल्या असतात. त्याच्यातून बाहेर येणं बऱ्याच लोकांना जमत नाही. हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये युनिव्हर्सल सिक्रेट्स. आज आपण काही प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स बघूया. जेव्हा तुमची अध्यात्मामधली ओढ कमी होते किंवा तुमचं जे मेडिटेशन आहे हे नीट नाही होत किंवा तुमचं अंतर्ज्ञान हे मजबूत नसतं, तेव्हा समजायचं की क्राऊन चक्र आणि थडाय चक्र हे कमजोर आहे. आता हे तुम्ही जेव्हा ॲक्टिवेट करता तेव्हा तुम्हाला त्या ऊर्जेशी जुळणं हे खूप सोपं जातं. त्यामुळे या सगळ्यांसाठी ॲमेथिस्ट हा क्रिस्टल नक्की वापरावा. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेतात आणि त्याच्यावरती तुम्ही ठाम राहू शकत नाही, तुमची एकाग्रता कमी पडते, गोंधळ, अतिविचार असतात, विचार आणि भावनांमध्ये सुसंवाद नसतो, तेव्हा समजायचं की तुमचं क्राऊन चक्र हे स्टेबल नाहीये. याच्यावरती सगळ्यात सुंदर असा काम करणारा क्रिस्टल म्हणजे क्लिअर क्वार्ट्ज. हा तुम्हाला परिस्थिती स्पष्टपणे पाहण्यासाठी मदत करतो. दिवसभरात तुम्ही जेवढं काम करत असतात त्या कामातून तुम्हाला थकवा येत असतो. आता हा नॉर्मली थकवा तुमचा जो तुम्ही काम करता त्याचा नसून तुम्हाला मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक थकवा जेव्हा येतो, काहीच करायची इच्छा राहिलेली नसते, त्यावेळेस लॅब्रोडोराइट हा क्रिस्टल वापरावा. मल्टीफ्लोराइट किंवा रेनबो फ्लोराइट हा क्रिस्टल विद्यार्थ्यांसाठी खूप छान काम करतो. जेव्हा त्यांचं लक्ष विचलित होत असतं, अभ्यासामध्ये एकाग्रपणा नसतो किंवा अनेक विचार मनात येणं, मानसिक गोंधळ, लक्ष केंद्रित न होणं या समस्यांसाठी फ्लोराइट हा क्रिस्टल खूप सुंदर आहे. भूतकाळामध्ये काही नाती आपली तुटलेली असतात, त्याच्या खूप खोल जखमा अशा झालेल्या असतात, त्याच्यातून बाहेर येणं बऱ्याच लोकांना जमत नाही. त्या भावनिक वेदनांना शांत करणं आणि जखमांना बरं करणं हे फार गरजेचं असतं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे खूप मोठं काम असतं. आपले हार्ट चक्र ओपन करण्यासाठी आणि या सगळ्या जखमांना शांत करण्यासाठी एक सुंदर असा क्रिस्टल म्हणजे रोडोनाइट. जेव्हा तुम्ही नोकरी शोधत असतात आणि त्या संधी तुम्हाला भेटत नसतात किंवा नोकरी करताय पण तिथं प्रमोशन्स कुठेतरी थांबलेले दिसतात, करिअरचा मार्ग निवडताना तुम्हाला ती मानसिक स्पष्टता नसते, अशा वेळेस नक्की तुम्ही ग्रीन ॲव्हेंच्युरी हा क्रिस्टल वापरून बघावा. तुमचे अपॉर्च्युनिटीचे जे दरवाजे असतात ते तुम्हाला छान पद्धतीने ओपन झालेले दिसतील. जेव्हा तुम्हाला कुठेतरी असं जाणवत असेल की मनी रिलेटेड कुठेतरी प्रॉब्लेम होत चाललेले आहेत, घरामध्ये मनी रिलेटेड ब्लॉकेज तयार होत आहे, पैसा सेव्ह होत नाहीये आणि यांच्यावरती सुंदर असं काम करायसाठी काहीतरी क्रिस्टल हवा, तर तो म्हणजे पायराइट. पायराइट हा मनी मॅग्नेट क्रिस्टल आहे, पण तो तुमच्या लाईफमधले सगळे जे मनी रिलेटेड ब्लॉकेज आहेत ते दूर करतो आणि तुम्हाला पैसे घरामध्ये येण्यासाठीच्या नवीन नवीन संधी निर्माण करत असतो. जेव्हा तुम्हाला असं जाणवत असतं की कोणीतरी तुमच्यावरती काहीतरी करतंय, डार्क मॅजिक, ब्लॅक मॅजिक, आणि त्याच्यापासून तुम्हाला संरक्षण हवं असतं किंवा तुम्ही रस्त्याने जाताना बरेच जण काही ना काही टाकून देतात, त्याला आपण ओलांडून घरी येतो, त्या एनर्जी आपण घरी घेऊन येतो आणि अशा एनर्जीपासून आपल्याला जर संरक्षण हवं असेल तर सगळ्यात छान असा काम करणारा क्रिस्टल आणि सगळ्या क्रिस्टलमध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट प्रोटेक्शन म्हणून ओळखणारा क्रिस्टल म्हणजे सुलेमानी हकीक. याला ब्लॅक हकीक म्हणून पण ओळखलं जातं. झुल्टानाइट हा तुमचे कर्मचक्र ओळखण्यास मदत करतो. भूतकाळातील कर्म बरे करण्यास, जुने चक्र सोडण्यास तुम्हाला मदत करतो. तुम्हाला राग सोडण्यास आणि स्वतःला आणि इतरांना माफ करण्यास प्रोत्साहित करतो. आता हा क्रिस्टल असा आहे की हा दिवसभरातून 3 ते 4 वेळा कलर चेंज करतो आणि त्यानुसार तुमचे कर्म पण हील करत राहतो. बऱ्याच जणांना हा पण अनुभव आहे की हा क्रिस्टल घातल्यामुळे त्यांना स्वप्नामध्ये काही संकेत दिसतात भूतकाळातले, तुमच्या पास्ट लाईफमधले, जेणेकरून तुम्ही या लाईफमध्ये तुमचे कर्म कसे नीट करू शकतात. पर्सनली सांगायचं झालं तर माझ्या बऱ्याच क्लायंटने हा क्रिस्टल घेतलेला आहे आणि खूप सुंदर असे रिझल्ट त्यांनी मला सांगितले आहेत. त्यांना त्याच्याने खूप छान अशी मदत भेटलेली आहे. ओव्हरऑल क्रिस्टल हे आपल्या इच्छाशक्तीनुसार काम करतात. जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आहेत. तुम्हाला क्रिस्टल्स हवे असेल किंवा या क्रिस्टलच्या रिलेटेड काही माहिती हवी असेल किंवा कन्सल्टेशन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, मला नक्की कनेक्ट करा.